मेन अभियानचा जर उद्देश बघितला तर त्याचा उद्देश आहे की सगळ्यात पहिला आहे स्वस्थ रक्षा. जे न्यूट्रिचार्टचे प्रोडक्ट्स आहेत त्यामधनं आपलं जे आरोग्य आहे ते आपण चांगलं करू शकतो, बिल्डअप करू शकतो, जेणेकरून भविष्यात येणारे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपल्यापासून दूर राहतील. नंतर आहे स्वावलंबन. स्वावलंबन म्हणजे काय की आपण स्वतः आपली जी काही इच्छा असतील, ज्या काही अपेक्षा असतील, आपल्या स्वतःचं मनी अर्निंग करून त्या पूर्ण करू शकतो. आणि लास्ट वन आहे महिला सशक्तीकरण. आता महिला सशक्तीकरण बद्दल तर म्हणजे जेवढं बोलायला पाहिजे तेवढं कमी आहे. आपल्या सगळ्यांनाही माहिती की आपल्या पूर्ण जे काही कंट्री आहे किंवा पूर्ण देश जो आहे त्यामध्ये ज्या महिला असतात सगळ्यात पहिल्यांदी महिलांचं जे काम आहे सुरुवातीला समजलं जायचं की फक्त घरकाम करणं किंवा चूल आणि मूल जसं आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. तर हे जे महिलांचं काम आहे यापासून महिला आता बाहेर पडतायत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण जर बघितलं ते फायनान्शियली असेल, सोशली असेल, इमोशनली असेल, तर महिला ज्या आहेत त्या अति स्ट्रॉंग झालेल्या आहेत. जर तुम्ही बघितलं तर महिला ज्या आहेत घर पण सांभाळू शकतात आणि त्यांची जी प्रोफेशनल लाईफ आहे ती सुद्धा चांगल्या प्रकारे बिल्डअप करू शकतात. जसं म्हटलं जातं की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. त्या प्रकारे जर आपण एक आयडियल स्त्री जर बघितली किंवा जर आपण चांगल्या प्रकारची फायनान्शियल इंडिपेंडंट असलेली स्त्री जर बघितली तर तिच्या यशाच्या मागे देखील पुरुषाचा तेवढाच हात असतो. तर मला एवढंच सांगायचंय की महिला सशक्तीकरण म्हणजे काय? की आपण असं म्हणू शकत नाही की फक्त फायनान्शियल त्यांनी स्ट्रॉंग व्हायला पाहिजे किंवा फक्त त्यांच्याकडे पैसा आला म्हणजे ते स्ट्रॉंग झालं असं अजिबात नाही. जेवढं फिजिकली त्या स्ट्रॉंग आहे तेवढं त्यांना मेंटल सपोर्ट पण देणं गरजेचं आहे. त्याबरोबर त्यांचं जे सोशल वातावरण आहे ते सुद्धा जर आपण चांगलं ठेवलं किंवा बिल्डअप ठेवलं तर त्या नक्कीच चांगल्या ग्रोथ पर्यंत जाऊ शकतात. त्याच प्रकारे मी आपलं जे अभियान आहे त्यामधलं जे बेस्ट एक्झाम्पल जर आहे तर प्रत्येक कपल म्हणजे प्रत्येक कपलनी जर यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली किंवा प्रत्येक कपल जर यामध्ये आपलं योगदान देऊ शकले तर नक्कीच आपण चांगल्या प्रकारचे यश जे आहे ते घेऊ शकतो. जसं म्हटलं जातं की बायसिकल आहे किंवा सायकल आहे. एकच चाक जर असेल तर ती चालू शकत नाही. त्याप्रकारे दोन्ही चाकं जर आहे, बॅलन्स करून आपण ती सायकल किंवा बायसिकल जर चालवली, तर चांगल्या प्रकारे ती आपल्या गोल पर्यंत किंवा आपलं जे उद्देश आहे, ध्येय आहे त्यापर्यंत पोहोचू शकते. तर आपल्या सगळ्यांचा मी जास्त टाईम घेत नाही. आपले जे काही लीडर्स आहे, जे मोठे-मोठे व्यक्तिमत्व आहे, आपल्याला त्यांनाही देखील ऐकायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदी मी अ, वर्षा आढाव मॅडम ज्या आहेत त्यांना इन्व्हाइट करते. अतिशय ग्रेट पर्सनॅलिटी आहेत त्या. एक वुमन एम्पॉवरमेंट जे आहे त्याचा एक चांगला उद्देश किंवा गोल जे आहे त्यांनी सेट केलेला आहे. चांगलं एक्झाम्पल त्यांनी सेट केलेलं आहे. तर आय हार्डली वेलकम यू वर्षा मॅडम. तुम्ही म्यूट असाल तर तुम्ही अनम्यूट करू शकता. हॅलो, जय आरसीएम मॅम. जय आरसीएम. आवाज येतोय का मॅडम माझा? हो हो येतोय. परत सगळ्यांना एकदा जय आरसीएम. हॅलो, मॅडम एक 2 आवाज येतो? मिनिटामध्ये तुमचा अनुभव सांगा फक्त. तुम्हाला कसं वाटलं आरसीएम मध्ये आल्यानंतर काय फील झालं? तर बघा मॅडम, तुम्ही ते महिला सशक्तीकरण जर आपण या बिझनेस मधून जसं म्हणतो की महिला सशक्तीकरण, आता हा विषय तो बाजूने चाललाय. तर मला वाटतं आपला देश इतका मजबूत राहिला आहे. मला वाटतं ना कुठेतरी माईक बघा नाही बघा. ज्यांचा माईक चालू असेल त्यांनी प्लीज म्यूट करा. हो, ज्याचा माईक ऑन असेल त्याने माईक बंद करा आधी. तर सगळीकडून महिला सशक्तीकरण या विषयावर चर्चा होते बघा. तर आता मला तरी वाटतं आता बऱ्यापैकी आपला भारत देश या गोष्टीकडे लक्ष देऊ नये आणि बऱ्यापैकी आता महिला पुढे म्हणजे पुढे निघाले आहेत आता काहीतरी करण्यासाठी. आणि बघा की आता जसं आरसीएम आहे, आरसीएम बिझनेस मधून पण महिला पुढे जात आहेत. कारण आरसीएम मधून काय होतंय की महिलांना एक मोकळा श्वास घ्यायला मिळतोय आरसीएम मध्ये येऊन. कारण कसं आहे की आरसीएम मध्ये जसं म्हणतो आपण की प्रत्येक जे प्रोडक्ट आहे आरसीएम मध्ये लागणार आपल्याला, ते प्रत्येक प्रोडक्ट हे जेवढं पुरुष हाताळेल त्यापेक्षा
स्त्रियांना लागणारे प्रोडक्ट जास्त आहे त्याच्यामध्ये. स्त्रिया जास्त हाताळतात. जसं की गृहिणी असेल तर किचनमध्ये लागणारी प्रत्येक वस्तू ही पुरुष तर नाही वापरत, महिलेलाच वापरावी लागते. त्यानंतर किचन प्रॉडक्ट झालं, ते प्रॉडक्ट पण बघा ही महिला जास्त प्रमाणात वापरतात. त्यामध्ये तर मला वाटतं किचनमध्ये जे ब्युटी प्रॉडक्ट आहेत त्यात पुरुषांचे प्रॉडक्ट अगदी कमी प्रमाणात आहेत. म्हणजे आपलं आर-सी-एम जे ते असं जसं टी-सी सरांचं मी एक लेक्चर ऐकलं काल परवा, तर त्यांनी सांगितलं, की अ, मला तर असं म्हणावं लागेल म्हणे, की पुरुष सशक्तीकरण हवं. तर ते का बोलले असं? तर त्यांचं म्हणणं असं, की पुरुष सशक्तीकरण का? की या आर-सी-एममध्ये जोपर्यंत लेडीज येत नाही, लेडीज एक्झिट होत नाही, तोपर्यंत हा बिझनेस पुढे जात नाही. कारण हे सगळं हाताळायचं तर स्त्रीने जास्त म्हणजे स्त्रीच्याच उपयोगाच्या भरपूर सारे प्रॉडक्ट आहे आणि हा बिझनेस स्त्री चांगल्या प्रकारे करू शकते. जसं की आपण प्रॉडक्ट वापरतो. आता किचनमध्ये आपण जेवढे प्रॉडक्ट वापरतो तेवढं तर पुरुष वापरत नाही. आपण वापरतो म्हणजे आपल्याला त्याचा अनुभव येतो आणि आपण तो अनुभव समोरच्याला शेअर करतो. आणि मग किती स्त्रीने जर तो अनुभव शेअर केला मग समोरच्याला ती गोष्ट पटते आणि लगेच ती व्यक्ती समोरची लगेच तयार होते, की नाही ह्या सांगतात ते बरोबर आहे. हे प्रॉडक्ट आपण वापरायला पाहिजे किंवा घ्यायला पाहिजे. म्हणून मग जसं म्हणजे मला एक असं सांगायचंय स्त्रियांना, की आपलं माइंडसेट असं करा, की जे आपल्याला येतं ते तर मी करणारच. पण जे येणार नाही ते मी शिकेल. असं माइंडमध्ये सेट केलं पाहिजे प्रत्येक लेडीजने. आता बघा मी ह्या बिझनेसमध्ये आले, मला कोणी आणलं. हा बिझनेस म्हणजे मला माहीत नव्हतं. मी याआधी मार्केटिंग म्हणजे नेटवर्क मार्केटिंग केले. पण बद्दल फक्त आर-सी-एम नाव ऐकलं होतं. बट त्याबद्दल काहीच कुठलंच नॉलेज नव्हतं. प्रॉडक्ट पण माहीत नव्हते मला. मग इथेच नांदगाव जवळ मी नांदगावची आहे. सॉरी माझी ओळख करून देणं राहिलं. मी वर्षा आडाव, नांदगाव. तर इथूनच काही किलोमीटरवर एक डॉक्टर किरण टिळेकर राहतात. तर त्यांची आणि माझ्या मुलाची मैत्री, ओळख गायनातून, संगीत गायनातून. मग त्यांनी सांगितलं, की आर-सी-एमचे प्रॉडक्ट बेस्ट आहेत म्हणून तुम्ही वापरून बघा. तुमचं पार्लर आहे तर तुम्ही किशोरचे प्रॉडक्ट वगैरे इथे ठेवून वापरू शकतात किंवा सेल पण करू शकतात. तर मला जरा ते थोडं पटलं नाही कारण मी आधी पण केलेलं होतं मार्केटिंग आणि नंतर मग ते कोरोना काळामुळे जरा अ, मग ते स्टॉप झालं. मग जरा मूड गेला. मग नंतरून काही इच्छा नाही. सरांना म्हटलं, "नाही सर, ठीक आहे म्हणे तुम्ही बिझनेस नका करू फक्त युजर बना." म्हटलं, "ठीक आहे." माझ्या मिस्टरांना सांगितलं. ते बोलले, की "ठीक आहे प्रॉडक्ट आणून बघू, वापरून बघू." मग फर्स्ट मंथला मी प्रॉडक्ट आणले. तर 2,500-3,000 ची खरेदी केली आणि प्रॉडक्ट किचनमध्ये लागणारे प्रॉडक्ट आणले. त्यानंतर मग ते सगळे प्रॉडक्ट आवडले. त्यानंतर मग किसोल प्रॉडक्ट आणले. मग असं करत मी ₹5,000 बी करून टाकले एका महिन्यात आणि माझे प्रॉडक्ट पण पार्लरमध्ये ठेवल्यामुळे लगेच सेल व्हावू लागले. सेल झाले तर मग मला ती पण ऑर्डर कमी पडू लागली. मग मी सरांना म्हटलं, "सर, आता मी बिझनेसला लागली." सर बोलले, "ठीक आहे, करा म्हणे तुम्ही बिझनेस." मग त्यानंतर मग अजय गैरे सर पुन्हा आपले अण्णासाहेब गैरे सर यांनी एकदा मीटिंग घेतली आणि त्यांच्याशी पण ओळख झाली. मग नंतर बऱ्यापैकी अजय गैरे सरांनी मला पूर्ण सपोर्ट केला. प्रत्येक प्रॉडक्टबद्दल त्यांना विचारलं की ती सांगायचे आणि ऑर्डर कशी टाकायची, काय करायचं, सगळं त्यांनी शिकवलं. जॉइनिंग कशी करायची. अगदी बारीक-निरीक गोष्टी अजय गैरे सरांनी मला शिकवल्यात. त्यांचे मी विशेष आभार मानते. त्यानंतर डॉक्टर किरण टिळेकर त्यांनी मला या बिझनेसमध्ये आणलं, पूर्णपणे सपोर्ट केला. त्यांचेही विशेष आभार. अण्णासाहेबांचेही विशेष आभार. आणि अजून महत्त्वाचं म्हणजे मला प्रत्येक महिन्याला जवळ-जवळ म्हणजे मी डिस्प्ले हॉल खोलून दिला मला, तर मग मी मिनी शॉपी टाकली माझी छोटीशी. तर मला प्रॉडक्ट लागून मला जसं पहिल्या महिन्यापासून म्हणजे मला 7-8 महिने झाले 8-9 महिने होत आले जॉइन होऊन. तर मी स्टार्ट केलं तेव्हा डिस्प्ले हॉल खोलल्यानंतर पहिल्या महिन्याला 10,000 ची ऑर्डर, नंतर 30, 40, 50 आणि आता चक्क ह्या महिन्यामध्ये मला 1,00,000 ची ऑर्डर लागली. तर ती ऑर्डर मला पुरवतात ते नानासाहेब गैरे कोपरगाव. विशेष म्हणजे
त्यांनी जर मला 1,00,000ची ऑर्डर दिली असेल, तर त्यांना मी अर्धेही पैसे मी पेड करत नाही. पण ते एवढं विश्वासाने मला सगळं मटेरियल विश्वासाने पाठवतात आणि विश्वास ठेवून सगळं मटेरियल पाठवूनही कधी म्हणजे हे करत नाही, की मॅडम त्यांना विश्वास आहे, की मॅडम पैसे देणार 100%. त्यांचा सगळ्यात मोठा सपोर्ट मला आहे या बिझनेसमध्ये. कारण मी एवढा पैसा उपलब्ध करून सगळे प्रॉडक्ट आणू शकत नव्हते. सरांनी मला खूप काही मदत केलेली आहे. मी नानासाहेब पेरे सरांचंही आभार व्यक्त करते आणि सगळे म्हणजे सिस्टममध्ये आलेले. त्यानंतर माझ्या डाउनलाईन सुनीता सदाफुले मॅडम आणि आशा जगताप मॅडम, त्यानंतर सोनाली अहिरे मॅडम, ह्या 3 माझ्या मैत्रिणी पण आहेत आणि या बिझनेसमध्ये मला चांगल्यापैकी सपोर्ट करतात. त्यानंतर कुठे मीटिंग घ्यायची, कुठे नाही सगळं काही आम्ही ठरवून घेतो आणि बिझनेसही अगदी एकजुटीने करतो. त्यांचा सपोर्ट असल्यामुळे मला बिझनेस करायलाही हुरूप आला आणि आनंद वाटतो. त्यानंतर मी प्रॉडक्टबद्दल सांगेल तर बघा आरसीएमचे प्रॉडक्ट सगळेच बेस्ट आहे. कुठलंही प्रॉडक्ट असं नाही. अगदी ₹1 ची शॅम्पूची पुडी घ्याल तरी बेस्ट. अ, अ, मला वाटतं न्यूट्रीचार्जचे प्रॉडक्ट सगळ्यात बेस्ट. ते पण त्याच्यामध्ये पण बघा गामा आणि वुमन माझ्याकडनं जास्त सेल होते. कारण बऱ्याच जणांना गामा आणि वुमनचा खूप रिझल्ट आहे. अ, अ, आणि गामामुळे माझे जवळ-जवळ 4 ते 5 पेशंट रिझल्ट चांगला आलाय त्यांना. तर त्यानंतर वुमन टॅबलेट जी आहे ती पण बऱ्यापैकी सेल होते. त्यानंतर अ, किसूल प्रॉडक्ट आहे. किसूलचे पण प्रॉडक्ट चांगल्या प्रकारे माझे सेल होतात. अ, प्रत्येकाच्या म्हणजे जेवढ्या लेडीज माझ्याकडे येतात तेवढ्या प्रत्येकजण कमेंट करतात, की "मॅडम किसूलचे प्रॉडक्ट खूपच बेस्ट आहेत." सगळ्यांना आवडतात. आणि अ, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, की या बिझनेसमध्ये एक 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 असं युक्तीप्रमाणे आहे, की बघा एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. एकमेकाला सहाय्य केल्याशिवाय हा बिझनेस शक्य नाही. बघा अप लाईन असेल किंवा डाउन लाईन असेल. सगळ्यांचा सपोर्ट सिस्टम असला, तर हा बिझनेस अगदी बेफिकीरपणे आणि जबरदस्त होणार हे 100%. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्त्रियांसाठी मी सांगेल, की आपला हसरा चेहरा जो आहे, रुबाब वाढवतो, परंतु हसून केलेलं जे काम आहे, ते आपली ओळख वाढवतं. आज स्त्रियांनी हा समज ठेवू नका, की मी आहे म्हणून सगळे आहेत. याऐवजी ही समज ठेवा, की सगळे आहेत म्हणून मी आहे. हा विचार ठेवला, तर आपण कधीही एकटे पडणार नाही. हे महत्त्वाचं. आणि मला वाटतं सगळं जर मीच बोलून गेली, तर बाकीच्या लेडीजला बोलायला चान्स नाही मिळणार. बघा यानंतर माझ्या टीममधल्या आशा मॅडम आहेत, सदाफुले मॅडम आहेत, त्यांनाही बोलायचे बाकीच्या टीममधल्या पण आहेत. आणि विशेष म्हणजे आता माझ्या न्यू फ्रेंड सीमा गैरे मॅडम, शेफ मॅडम या पण माझ्या नवीन फ्रेंड झाल्या आहेत. त्याही मला बऱ्यापैकी सजेस्ट करतात. अ, बऱ्यापैकी सगळं समजावून सांगतात. त्यांचे मी विशेष आभार मानेन आणि माझी अपलाईन, डाउनलाईन सगळी टीम, सगळ्या टीमचे आभार आणि मॅडम बाकीच्यांना चान्स आता. सो ओके, ओके. या टीम. धन्यवाद मॅडम. अतिशय सोप्या आणि सुंदर भाषेमध्ये तुम्ही तुमचा जो एक्सपिरियन्स आहे किंवा तुम्हाला जे आरसीएम बद्दल मत आहे ते व्यक्त केलेलं आहे. धन्यवाद. आता थँक यू. नेक्स्ट जे आहे त्यांना मी म्हणजे लहानपणापासून बघतेय. मी जसं मला समजायला लागले, कळायला लागले तेव्हापासून मी त्यांच्या सहवासामध्ये आहे. जसं की त्यांचं नेहमीचं एक वाक्य असतं, जे मला ते आरसीएम करण्यामध्ये किंवा आरसीएम अभिमान जे आहे त्याला वाढवण्यामध्ये नेहमी मदत करत असतात. तर त्यांचं एक वाक्य आहे, "आरसीएम को समझ सको तो समझ समझ में एक समझ है. आरसीएम को जो ना समझे वो हमारी समझ में ना समझे." असं म्हटलं जातं, की शृंगार हा स्त्रीचा स्वाभिमान असतो. त्याच फील्डमध्ये एक मन लावून किंवा अतिशय जीव ओतून काम करणारे जे लीडर्स आहेत, जसं की कॉस्मेटिक असेल किंवा हायजीनचे प्रॉडक्ट्स आहेत, त्यावर काम करणाऱ्या राजगुरुनगरमध्ये त्यांचं किसोलचं आउटलेट देखील आहे. त्याच प्रकारे मी अजून ह्या मीटिंगच्या याच्यावर सांगू इच्छिते, की आज त्यांची मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे.
तर डॉक्टर रावसाहेब गहिरे सर आणि मिसेस सीमा गहिरे मॅडम यांना RCM परिवाराकडून सगळ्यात आधी मी लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते. असेच थँक्यू. नेहमी हसत आनंदी राहा, डायमंड पर्यंत जा एवढीच आमची इच्छा आहे. तर सीमा मॅडम, आय हार्टली वेलकम यू. प्लीज गिव्ह युअर व्हॅल्युएबल स्पीच टू अस. वेलकम मॅम. थँक्यू गायत्री मॅम. आपल्या सर्वांचं आपल्या वीकली मीटिंग मध्ये सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. जसं गायत्री मॅडम म्हटल्या की कपलनी बिझनेस केला पाहिजे. जो कपल के साथ बिझनेस करते वो 100% सफल हो जाते. येस या नो? है की नाही? बिलकुल बिलकुल. बघा, आता बघा आपण समजा आता बिझनेस करतोय म्हणजे बघा आता एखादी स्त्री जेव्हा बिझनेस करायचं म्हणते किंवा घराच्या बाहेर पडायचं म्हटलं तर आधी 100% घरातल्यांचा म्हणजे प्रोत्साहन देणं, सपोर्ट असणं खूप गरजेचं असतं. त्याच्यानंतर जेव्हा महिला घराच्या बाहेर पडते, तेव्हा जो काही तिने ठामपणे जो निर्णय घेतला तो त्याच्यावर 100% ती काम करू शकते. आज मी जे काही आज तुमच्या सोबत बोलते आहे, जे काही आज Zoomवर आपली चर्चा होते आहे, मीटिंग होते, याचं पूर्ण श्रेय मी माझ्या मिस्टरांना देईल. कारण त्यांनी RCM सोबत मला PQC करायला लावलं. PQC केल्याच्या नंतर जेव्हा मी म्हणजे स्वतःत जो कॉन्फिडन्स बघितला, तो माझ्यावरच विश्वास न ठेवण्यासारखं माझा कॉन्फिडन्स वाढला होता. कारण RCM तर मी करतच होते, पण PQCच्या नंतर जे प्रॉडक्टचं जे काही नॉलेज आहे, जे घेणं देणं असतं म्हणजे प्रॉडक्टचं आपण जे काही नॉलेज स्वतः घेतो, घेणं आणि परत ते प्रॉडक्टचं नॉलेज दुसऱ्यांना देणं हे खूप महत्वाचं असेल. म्हणजे आपल्याला त्यातून पण शिकायला खूप मिळतं. आणि 100% घरात आपले प्रॉडक्ट वापरण्यात गेली पाहिजे. 100% प्रॉडक्ट वापरायचे म्हणजे आता रोजचीच वापरणारी प्रॉडक्ट नाही आपल्या बिझनेसमध्ये. अशी वायफळ खर्च करणारी प्रॉडक्ट एकही नाहीये. तर 100% प्रॉडक्ट वापरली की आपल्यामध्ये जो काही कॉन्फिडन्स आहे, तो पूर्ण वाढतो. कारण आपण जेव्हा स्वतः प्रॉडक्ट वापरतो, तेव्हा पूर्ण विश्वासाने आपण ठामपणे ते प्रॉडक्ट बद्दल माहिती देऊ शकतो दुसऱ्यांना. जर दुसऱ्यांचं ऐकून आपण जर प्रॉडक्टची माहिती देत असू, तर थोडंफार इकडचं वाक्य तिकडं होतं, तिकडचं वाक्य इकडं होतं. कारण ते फक्त आपण वाचलेलं असतं. पण जो प्रॉडक्ट आपण वापरलाय स्वतः आणि जो दुसऱ्यांना जेव्हा सांगायचा, तेव्हा आपण पूर्ण विश्वासाने, कॉन्फिडन्सने आपण तो शेअर करू शकतो. बरोबर का नाही गायत्री मॅडम? बरोबर बरोबर. कसं आहे आता माझं आउटलेट आहे तुम्ही ज्याप्रमाणे गायत्री मॅडम म्हटल्या माझं राजगुरुनगरला आउटलेट पण आहे. आणि आपलं डिस्प्ले वॉल पण आहे. 100% आपण डिस्प्ले वॉलला प्रॉडक्ट ठेवतो. 100% ठेवण्याचं कारण कसं आपण बिलही करू शकतो. स्वतः 100% प्रॉडक्ट वापरही करू शकतो. एक मिनिट सॉरी. तब्येत थोडी ठीक नाही, घशाचा जरा प्रॉब्लेम येतोय. अ, काय नाही काय कंटिन्यू बोल. काही हरकत नाही. 1-2 सेकंद, 2 मिनिटामध्ये जरी तुम्ही केलं नाही. तरी चालेल, म्हणजे पुढच्या यांना आपण चान्स देऊ. ह्या बिझनेस मध्ये खूप काही मिळवण्यासारखं आहे. पैसा तर मिळणारच आहे. 100% आपल्याला पैसा मिळणार आहे यातनं. पण जे काही आपण प्रॉडक्ट वगैरे देतो, समजा आता न्यूट्रिशन म्हणा, किसोलचे आपले हायजीनचे प्रॉडक्ट जे आहे, त्यातून इतके जणांना इतके छान रिझल्ट येतात. काही इतके म्हणजे भयानक त्रासातून जात असतात. पण आपण त्यांच्यापर्यंत पोहोचलो. जर त्या त्रासातून ते जर मुक्त झाले, जो काही त्यांचा आशीर्वाद ब्लेसिंग आहे, ती पैशापेक्षा खूप मोठी आहे. मी तर म्हणते या जगात पैशापेक्षा तुम्हाला ब्लेसिंग आशीर्वाद मिळणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. ओव्हर टू मॅडम. हा, ओके ओके, ठीक आहे. चालेल. धन्यवाद मॅडम.
ज्या प्रकारे सीमा मॅडम यांचं आउटलेट आहे त्याच प्रकारे आपल्यामध्ये शेख मॅडम देखील अवेलेबल आहे. त्यांचं पुणे येथे किसोलचं आउटलेट आहे. अतिशय शांत आणि सुंदर व्यक्तिमत्व त्यांचं आहे. ज्यावेळेस तुम्ही त्यांना ऐकणार त्यावेळेस तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती होणारच आहे. तर वेलकम शेख मॅडम. तुमचा एक शॉर्ट मध्ये इंट्रोडक्शन आणि अनुभव तुम्ही शेअर करा आमच्या सोबत. नमस्ते. जय आरसीएम. माझं नाव अमीना शेख. धन्यवाद गायत्री मॅडम बोलवल्याबद्दल. खूप छान दिसताय तुम्ही. पहिल्यांदाच पाहिलंय तुम्हाला मी. छोटे असताना पाहिलं वाटतं मी अगोदर. छान दिसताय, मस्त बोलताय एकदम. लीडर बेस्ट आहे. डायमंड लीडर मॅडम आम्हाला. हमारा डायमंड लीडर आहे. नमस्ते. मी अमीना शेख. मी आता सध्या पिंपरीमध्ये राहते आणि या आरसीएम मध्ये गेले तसं बऱ्याच वर्षापासून याचे प्रोडक्ट वापरते मी गैरे मॅडम कडनं. ते आमचे अपलाईन आहेत. अगोदर पण तेल परत बरेच त्यांचं सामान मी वापरायचे आणि नंतर मग कोविड नंतर ते आमच्याकडे परत आले. गामाविषयी आम्ही गामामुळे जॉईन झालो परत त्याच्यामध्ये, कारण गामा इज द बेस्ट आहे एकदम प्रोडक्ट आपलं हे. आणि आता सध्या मी किसोल वरती काम करते. आमच्या घरची पूर्ण फॅमिली याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे. सगळ्यांनीच रजिस्ट्रेशन केलेलं आहे आमचं. आणि ह्याच्यामध्ये आता मला आज बोलायला सांगितले पहिल्यांदाच. महिला सशक्तीकरणावरती थोडं मी बोलणार आहे आज. महिला मी एक 1-1.5 वर्षापासून जॉईनिंग झाले याच्यामध्ये. तरी आता शिकते थोडंफार बोलायला. पण आता फॅमिली बिझनेस आहे मेन म्हणजे, आणि खास लेडीजसाठी आहे असंच म्हणावं लागेल. कारण महिलांसाठी सगळं प्रोडक्ट तर आपण स्वतःच वापरणार आहे. स्वतःच वापरणार आहे. त्यामुळे जेंट्स काय आपल्याला फक्त आणून देतात. आपल्याला त्याच्यातलं काही त्यांनी डेमो जर सांगितला तर भरपूर उपयोग होतो त्याचा. आणि स्वतः 100% प्रोडक्ट यूज करायला पाहिजे. तेव्हाच आपण दुसऱ्याला सांगू शकतो. पहिले इस्तेमाल करे, फिर विश्वास करे. कोई भी विश्वास करणार नाही आपल्यावर. त्यामुळे अगोदर स्वतः वापरायला पाहिजे. प्रोडक्ट तर खूप छान आहे त्याचे. आणि मेन आपल्याला कंपनीने इतकं छान हे करून दिलंय की महिलांसाठी आगे बढो, सब हम तुम्हारे साथ है. प्रोडक्ट ट्रेनिंग पण देतात. आपल्याला कसं सेल करायचं ते पण शिकवतात. आणि आपण कसं कम्युनिकेशन ठेवायचं एक दुसऱ्याशी ते पण कंपनी आपल्याला शिकवते. एवढं कोण शिकवतं आपल्याला, कोण सांगतं? घरातले सुद्धा म्हणत नाहीत की एवढं करा बसा म्हणून. पण एक कंपनी आपल्याला एवढं म्हणजे चांगल्या डिमांडमध्ये देते की आपल्याला तुम्ही करा आणि स्वतः सशक्त व्हा आणि पैसे कमवायला पण शिकवते. त्यामुळे हा बिझनेस इतका चांगला आणि क्लीन आहे. तुम्हाला ह्याचा कशाचा हिसाब किताब पण ठेवायची गरज नाही. सगळं इव्हन जीएसटी सुद्धा कंपनी भरते. त्यामुळे तुम्ही हा बिझनेस बिंदास करायचा. आणि महिलांसाठी खास सांगणं हे आहे की आपल्या याच्यामध्ये किती 140 कोटी आहे आपली लोकसंख्या. त्यापैकी फक्त 48%च महिला आहेत. आणि हे आपली सगळी पुरुष प्रधान अगोदरपासूनच आहेत. त्यामुळे महिला घरी काम फक्त घरी चूल आणि मूल एवढंच करायच्या. आता ह्याच्यामुळे आपल्याला सशक्तीकरण आणि सबलीकरण हे दोन्ही पण ह्याच्यामध्ये आपल्याला चान्स आहे. त्यामुळं हे बिझनेस करायला काही हरकत नाही. जास्त काही आपल्याला याच्यामध्ये करायचं नाही. कन्सिस्टंटली प्लॅन ठेवायचा. 5,000, 1,500, 2,500 पीव्ही हे स्वतः करत राहायचं. त्यामुळे आपलं व्हॅल्यूम पण वाढत राहतं दर महिन्याचं. आणि नोकरी करता या घरातलं काम करता आपल्याला करायचंय काय, कारण सेपरेटच तुम्ही बिझनेसच करा म्हणून असं काही नाही. घरचं सर्व सांभाळून आपण हे करू शकतो. कारण आपल्या देशात फक्त 23%च महिला काम करतात. इतर देशात बघा श्रीलंकामध्ये 35% आहेत, बांगलादेशमध्ये 33% आहेत, अमेरिका, जपानमध्ये आहे तर प्रमाण खूप चांगलं आहे त्यांचं 70% आहे पूर्ण. त्यामुळे या देशाचे दरडोई उत्पन्न जास्त आहे. जर आपले स्वप्न पूर्ण करायचे असल्यास आपण काम केले पाहिजे. घरी बसून सर्व करता आपले उत्पन्न आपण आरसीएमच्या मध्ये वाढवू शकतो. मेन आपल्याला त्याच्यामध्ये किसोल पण आहे लेडीजसाठी, परत न्यूट्रिशन पण आहे आणि आरसीएमचे पूर्ण प्रोडक्ट हे सगळे घरगुती आहेत, रिटर्न लागणारे आहेत. त्यामुळे पीव्ही चांगलं होतं याच्यामध्ये आणि चांगली संधी आपल्याला दिलेली आहे. त्यामुळे आपण याचे कन्सिस्टंट प्लॅन ठेवून फोकस करून
दर महिन्याला आपण करू शकतो. आणि कुठले दुकानदार आपल्याला फ्री प्रॉडक्ट देतात बाबा, ह्याच्यामध्येच आहे एवढं की आपल्या आता आमच्या फॅमिलीला 25,000 चे प्रॉडक्ट फ्री मिळाले. कारण आतापर्यंत कोणी आपल्याला दिलं नाही याच्यामध्ये. एक वस्तू सुद्धा एक चॉकलेट सुद्धा ते 50 पैसे काही माहिती आपल्याला चॉकलेट देतात. पण एक्स्ट्रा कधी देणार नाहीत ते. त्याच्यामध्ये तुम्ही पैसा कमवा, आपली काय म्हणतात चांगलं स्टेटस पण कमवा आणि आपलं आरोग्य पण सांभाळा. आता आणि कस्टमरला पण फक्त आपण डेमो करून दाखवायचं. काय दुसरं काय सांगायचं? ह्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एवढं सांगायचं आहे, की हे केमिकल फ्री प्रॉडक्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काही घातक ह्याच्यामध्ये नाहीये. आणि किसोलमध्ये आपलं सगळं आता कॉस्मेटिक म्हणा, परत कॉस्मेटिकमध्ये सगळे केमिकल फ्री असल्यामुळे लोक नाही म्हणत नाहीत. घेतातच घेतात आणि घेतलं की एकदा परत आवडले की डायरेक्ट ते डिस्ट्रिब्युटरही होतात. आता माझ्याकडे पी-क्यूसी मी केलेलं आहे माझं. परत उडानचं पण झालेलं आहे. त्यामुळे आता आपण सांगू शकतो थोडंफार तरी त्याच्यामध्ये. त्यामुळे सगळे कस्टमर चांगले जागरूक पण आहेत कस्टमर. बरेच विचारतात पण त्याच्यामध्ये काय-काय आहे. कारण कंपनीने आपल्याला शिकवलं आहे कसं त्याच्यामध्ये इन्ग्रीडियंट्स काय-काय आहेत. त्याच्यामुळे कुठल्या वस्तूमुळे काय धोका आहे. त्यामुळे ते प्युअर प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये. आपलं सिलिकॉन फ्री आहे, पॅराबेन फ्री आहे. त्यामुळं लोकांना आजकाल कोरोनापासून सगळे जागरूक झालेत लोक. त्यामुळं घेतात हे आणि काही नाही म्हणत नाहीत. त्यामुळं हे आपल्याला एक कंपनीनं गॉड गिफ्ट दिलेलं आहे, की तुम्ही हे करा आणि तुम्ही स्वतःच्या पायावर उभा टाका. बाकीच्यांना मी एवढंच सांगेन, व्यवस्थित प्लॅन बघून आता उडान आणि पी-क्यूसी हे झाल्यानंतर तुम्ही व्यवस्थित दुसऱ्याला सांगू पण शकाल. त्यामुळे बेस्ट टाइप प्रॉडक्ट आहे आणि आपल्याला सगळे ग्रुप एक फॅमिली टाइप आहे. एकमेकाला सगळे मदत करतात. जसं ह्या म्हटल्या आढाव मॅडम की एकमेका सहाय्य करू, आगे धरू. त्यामुळे ते एकमेकाला हे फॅमिली असल्यामुळे एकमेकाला सगळे मदत करतातच. आणि गैरे आणि सगळे तुमची फॅमिली तर आमच्या घरचीच फॅमिली आहे. त्यामुळे ते कायम आम्ही एकमेकांसोबत असतो. एकत्र बसून सगळं टार्गेट वगैरे सगळं करतो. त्यामुळे त्यांचं खूप धन्यवाद आम्हाला. आम्ही करतो एवढं म्हणून. चला मग एवढंच मी सांगते, की सगळ्यांनी 100% प्रॉडक्ट वापरा आणि कन्सल्टंट प्लॅन चालू ठेवा. नक्कीच तुम्हाला यश येईल ओके ह्याच्यामध्ये. एवढं बोलून मी माझं संपवते. जय आर-सी. ओके ओके. धन्यवाद मॅडम. नक्कीच सोबत राहू, सोबत डायमंड पर्यंत जाऊ आपण. येस, चालेल येस. आता आपल्याला थोडंसं वेळेचं बंधन आहे त्यामुळे एक शॉर्ट मध्ये फक्त तुमचं इंट्रोडक्शन द्या आणि एक छोटासा मेसेज द्यायचा आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी बोलवते सुनीता सदाफुले मॅडम यांना. वेलकम मॅडम. एक 2 मिनिटांमध्ये तुम्ही आमच्याशी हितगुज साधू शकता का? जर कम्फर्टेबल असाल तुम्ही तर. सुनीता सदाफुले मॅडम. ठीक आहे. त्यानंतर वैशाली घारे मॅडम तुम्ही बोलू शकता का? अ, सदाफुले मॅडम तुमचा माईक म्यूट असणार आहे. तुम्ही ऑन करा. तुम्हाला आवाज येतोय का? हो, येतोय का मॅडम? हो 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 बोला. जय आर-सी मॅडम. JRC. माझे नाव सुनीता संजय सदापुले, नांदगाव, नाशिक. जरा तब्येत पण खराब आहे आणि एक आज मेजर इश्यू झाला होता त्याच्यामुळे जरा बोलण्यात हे होतंय. पण मी दोनच वाक्य आणि जरा शॉर्टकट सांगते. मी आता उडानचं करते. उडान ह्या नावातच एवढी एनर्जी आहे की आपण जमिनीवर असतानाही आपण उडान करतोय. बिलकुल. तिथूनच म्हणजे सुरुवात अशी झाली की आपल्याला आता पंख फुटले बस. ह्याच्या पलीकडे म्हणजे बोलण्यात जास्त शब्दही नाही आणि जास्त बोलू इच्छित नाही मी. सध्या तब्येत पण खूप हे आहे ना त्यामुळे. ओके ओके. ठीक आहे चालेल मॅडम. हो, धन्यवाद. चालेल. हो, थँक्यू. त्यानंतर मी वैशाली घारे मॅडम यांना इन्व्हाइट करते. मॅडम तुम्ही कम्फर्टेबल असाल तुम्ही बोलू शकता का? वैशाली घारे मॅडम तुमचा माईक अनम्यूट करा. आवाज येतो का वैशाली मॅडम?
बर ठीक आहे, चालेल. त्यानंतर मी इन्व्हाइट करते स्मिता बेंद्रे मॅडम यांना. तुम्ही कम्फर्टेबल असेल तर 2 मिनिटं एक शॉर्ट मध्ये तुमचं इंट्रोडक्शन आणि मेसेज द्यायचंय. ओके. नमस्कार. जय आरसीएम. माझं नाव स्मिता दत्तात्रय बेद्रे. मी पुणे सिंहगड रोड इथे राहते. जवळजवळ गेल्या 1 वर्षापासून मी आरसीएम या बिझनेस मध्ये आहे आणि हा आरसीएम असा बिझनेस इतका छान आहे की त्या आरसीएम बिझनेस आपला पैसा आणि आरोग्य तर मला दिलंच, पण जे आपण म्हणतो जो आत्मविश्वास आहे ना, तो आत्मविश्वास पण आरसीएम बिझनेस दिला. आता माझ्यासारख्या अनेक महिला की शिकल्यात पण छोटी छोटी लहान लहान मुलं आहेत, त्यामुळे आपण बाहेर जाऊन नोकरी करू शकत नाही, पण घर सांभाळून आपण हा आरसीएम बिझनेस आपण खूप छान व्यवस्थित करू शकतो. आणि आरसीएम बिझनेस मध्ये प्रत्येक वस्तू ही खूप एकदम छान आहे आणि आपण काय करायला पाहिजे, प्रत्येक वस्तू ही 100% वापरली पाहिजे, तरच ते आपल्याला करतात. आपल्या किसोलने खूप नवीन नवीन वस्तू लॉन्च केल्या की स्ट्रोम क्रीम केली, सिरम वेगवेगळे, हेअर सिरम केले, फेस सिरम केले, ते आपण स्वतः वापरलं तरच आपण दुसऱ्यांना त्याबद्दल आपण ही डिटेल माहिती आपण त्यांना सांगू शकतो. त्यामुळे आपण प्रत्येक वस्तू ही वापरलीच पाहिजे. त्या आणि स्त्रियांसाठी हा एकदम मस्त बिझनेस आहे, कारण हा जो बिझनेस आहे त्यामध्ये बोलणं हे खूप महत्वाचं असतं आणि स्त्रियांना मला वाटतं ती उपजत देणगी आहे की बोलणं, आणि त्यामुळे त्या सहज हा बिझनेस करू शकतात. मी आणि आरसीएम बिझनेस करताना मी आमच्या नांदेडचे 2-3 वेळा स्टॉल लावले, तिथून मला पण खूप छान अनुभव आला की अनेक लोक मला फोन करून येतात, बाबा आहे ही वस्तू पाहिजे. जरी मी गावाला गेले तरी लोक म्हणतात की बापरे तुम्ही गावाला गेलात का, मग घरी कोण नाहीये का, मग तुम्हाला मी वस्तू आणून मग 2 दिवसांनी येणार आहेत का, हा मग तोपर्यंत ठेवा मी येते 2 दिवसांनी. म्हणजे एवढे आपल्या आरसीएमच्या वस्तू इतक्या छान आहेत की म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं घ्यावं. मी एवढे 1 वर्षभर घेते पण मला कुठलाही वाईट अनुभव नाही की असं कोण म्हणलं नाही की बाबा तुमची वस्तू अजिबात अशी वेगळी चांगली नाही. प्रत्येक वेळ आला आणि वेगवेगळे रिव्ह्यू जे ते मला खूप छान रिव्ह्यू मिळतात, ते रिव्ह्यू मी स्टेटसला ठेवते किंवा रोज स्टेटस सोशल मीडियाचा एकदम मस्त वापर करून हा माझा बिझनेस मी धन्यवाद मॅडम, अतिशय छान तुम्ही सांगितली इन्फॉर्मेशन. त्यानंतर मी न्यू व्हायटल पिन अचिव्हर जे आहेत आपल्या टीम मधल्या स्नेहलता गहिरे मॅडम यांना इन्व्हाइट करते. मॅडम एकदम शॉर्ट मध्ये तुमचं इंट्रोडक्शन आणि माहिती द्यायची. Myself Snehlata Gahire. I'm from येवला, नाशिक. आवाज येतोय माझा? येतोय. खरंच आरसीएम हा असा एक प्लॅटफॉर्म आहे की जो सगळ्या नारीसाठीच आहे आणि सगळ्यांनी तो केलाच पाहिजे. मी तर ह्याच इच्छेने हीच एक इच्छा व्यक्त करेल की सगळ्या महिला, भारतीय महिला ज्या हाऊसवाईफ आहेत त्यांनी सगळ्यांनी हा बिझनेस केलाच पाहिजे. आणि नारी कमजोर है, नारी कोमल है लेकिन कमजोर नहीं है. अब साबित कर दिखाना है. आजादी की नींव खोदकर प्रगति का पत्थर लगाना है. बेड़ियों को तोड़कर बस कुछ कर दिखाना है, बस कुछ कर दिखाना है. धन्यवाद. थैंक यू. धन्यवाद मॅडम. त्यानंतर प्रतीक्षा गहिरे मॅडम जर असतील असतील तर त्यांनी थोडंसं द्यायचं इंट्रोडक्शन. हॅलो, आवाज येतो? हो येतोय. जय आरसीएम सगळ्यांना. माय सेल्फ प्रतीक्षा गहिरे, डॉक्टर रावसाहेब गहिरे यांची मुलगी. तर घरातून